तिथे नेवाशा फाट्यावरच एक मोठी कमान आहे, तिथे लिहिलेलं आहे बहुतांश कृते नरदेह लागला भक्तीविना गेला अधोगती. म्हणजे आयुष्यामध्ये खूप अनेक वेगवेगळ्या योनींमधनं गेल्यानंतर आपल्याला हा मनुष्य जन्म लाभतो आणि या जन्मामध्ये आपण जसा आनंद दुःख वेगवेगळ्या सगळ्या गोष्टींचा उपभोग घेतो किंवा देवाकडनं तो आपल्याला दिला जातो, तर त्याच्यासोबत आपण भक्ती सुद्धा केली पाहिजे. आणि त्याच्यातच आपल्या हिंदू धर्मातले जे 4 धाम आहेत त्यातला हा एक जो भारताच्या पश्चिमेकडे आहे की गुजरातमध्ये आपण सगळेजण आलो 9-10 दिवसांच्या ट्रिपसाठी म्हणू किंवा कुणासाठी ही फक्त भक्तीसाठीची यात्रा होती, कुणी त्याला पर्यटन म्हणून बघत होतं. तर आपण 9 दिवस सगळेजण सोबत होतो, आपण उठवत होतो, आवरून वेगवेगळ्या देवस्थानांना जात होतो. परंतु सगळ्यात मोठी गोष्ट ही होती की आपण सुखरूप हातात होतो. जसं की आपले जे गाडीचे सारथी होते, आपण आरामात झोपत होतो कारण आपला विश्वास त्या व्यक्तीवर होता की ते आपल्याला सुखरूप नेतील. परत झोपेतून उठल्यानंतर जे असतं की पहिले चहा पाहिजे, तो सुद्धा आपल्याला गॅरंटी होती की उठल्यानंतर आपल्याला अगदी योग्य वेळेवर चहा मिळणार. कुठेही फिरून आल्यानंतर आल्या घरी सुद्धा आपल्याला इतकं गरम ताजं अन्न नाही मिळणार, कारण अनेक लेडीज स्वतःच घरी बनवतात सकाळी आणि दुपारी अगदी सगळं शिळं झाल्यावर खातो आपण. तर या सगळ्या गोष्टीची कृतज्ञता आपल्याला असावी, कारण भक्तीमध्ये हे शिकवलं जातं की तुमच्याकडे काय आहे, तुम्ही त्याचा उपभोग घेतला आणि तो कुणामुळे घेतला त्याच्याबद्दल आपण नेहमी कृतज्ञ राहिलो पाहिजे. वी शुड बी ग्रेटफुल. आणि याच भावनेच्या साठी आज आपण सगळेजण आपल्याला ज्यांनी ही जी यात्रा आहे जी सुखरूप झाली, आनंददायी झाली, अतिशय सोयीची झाली, त्या सगळ्यांना आपण थँक्यू धन्यवाद म्हणायला आपण सगळेजण इथे जमा झालेलो आहोत. तर सगळ्यात पहिले या दोघी पण ताई स्पेशल धन्यवाद की त्या जे लेडीजनी घरापासून दूर जाणं खूप मोठी गोष्ट असते. पुरुषांचं तर कर्तव्य समजलं जातं की त्यांनी बाहेर पडावं, पैसे कमवावे, पण खरंच ग्रामीण भागातल्या स्त्रिया या आपल्या सगळ्या अर्थव्यवस्थेमध्ये खूप पुढे असतात आणि त्याचं एक उत्तम उदाहरण आहे की शहरापेक्षा ग्रामीण भागामध्ये जास्त स्त्रिया काम करतात आणि ह्या दोघी त्याचं खरंच खूप चांगलं उदाहरण होत्या. त्यांना स्पेशल थँक्यू. आणि आपले शेफ की जे चवदार करून आपल्याला खाऊ घालत होते त्यांना सदैव मदत करणारे आपले शुभम दादा आणि आपले सारथी आपले ड्रायव्हर काका, या सगळ्यांचं खूप खूप धन्यवाद. आणि या सगळ्यांना आणि आम्हाला सगळ्यांना हाकणारे महान यश दादा, यांचं सगळ्यांचं खूप खूप धन्यवाद. आणि अजून कुणाला जर आपलं मत व्यक्त करायचं असेल तर कृपया करावे, नंतर आपण